Chemistry Standard 12. We are discussing 7th number chapter, elements of group 16, 17 and 18. Today we are going to discuss part 4 of that chapter. We are discussing P block elements. In P block elements there are 6 groups from 13 to 18. In 11th standard there are 3 groups, 13, 14 and 15, and in 12th standard there are 3 groups, 16, 17 and 18. We are discussing the 16, 17 and 18th group. Yesterday we have seen atomic and physical properties of groups 16, 17 and 18. Today we are going to discuss chemical properties of elements of group 16, 17 and 18. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे. 16 नंबर 17 नंबर आणि 18 नंबर ग्रुपच्या ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे ते इलेक्ट्रॉन देतात किती, घेतात किती, कसे कंपाऊंड तयार करतात हे ज्याच्यामध्ये स्टडी केलं जातं ते ऑक्सिडेशन स्टेट. त्यानंतर आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज मध्ये दुसरं शिकायचं त्यांची रिॲक्टिव्हिटी, केमिकल रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन, हायड्रोजन बरोबर कशी रिॲक्टिव्हिटी आहे प्रत्येकाची. त्यानंतर थर्ड पॉईंट शिकायचं आपल्याला रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन, ऑक्सिजन बरोबर कसे रिॲक्ट होतात. चौथा पॉईंट शिकायचा आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज मध्ये तो म्हणजे रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजन्स, हॅलोजन्स बरोबर ह्या प्रत्येकाची रिॲक्टिव्हिटी काय असेल. आणि त्यानंतर आपल्याला लास्टला शिकायचे केमिकल प्रॉपर्टीज मध्ये रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स मेटल्स, मेटल बरोबर कसे रिॲक्ट होतात ते आपल्याला शिकायचे. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी दॅट इज ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट ही 16 नंबर 17 नंबर आणि 18 नंबर ग्रुपच्या कशा आहेत ते आपण आज डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. ऑक्सिडेशन स्टेट पहिल्यांदा 16 नंबरची, नंतर 17 नंबरची आणि 18 नंबरची. आता ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय एक थोडक्यात जाणून घेऊया. समजा आपल्याकडे फ्लोरीन आहे, एलिमेंट आहे फ्लोरीन. मग त्या फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 9. मग त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणार 1s2, 2s2, 2p5 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार. पी मध्ये 3 ऑर्बिटल असतात, 5 इलेक्ट्रॉन या पद्धतीने बसलेले असणार. मग ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी हा काय काय करू शकतो, एक इलेक्ट्रॉन घेऊ शकतो फ्लोरीन. मग एक इलेक्ट्रॉन घेतोय म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट -1. अशा प्रकारे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी तो काही इलेक्ट्रॉन घेतो किंवा देतो, त्याच्यामुळे त्याच्यावर जो काही चार्ज येतो त्याला ऑक्सिडेशन स्टेट असं म्हणतात. म्हणजे फ्लोरीन नेहमी आपला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन घेतो म्हणून फ्लोरीनला एकच ऑक्सिडेशन स्टेट असते -1. तसं ह्या ग्रुप नंबर 16, 17 आणि 18 चे ऑक्सिडेशन स्टेट काय आहेत बघूया. The group 16 elements have the valence shell electronic configuration NS2 NP4. त्यांच्या बाहेरच्या कक्षेत नेहमी हेच कॉन्फिगरेशन असतं आउटर शेल मध्ये NS2 NP4. म्हणजे S मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात आणि P मध्ये 4. They attain a noble gas configuration either containing 2 electrons forming E2 ions or by sharing 2 electrons forming 2 covalent bonds. These elements thus show -2 and +2 oxidation state in their compounds. ह्यासाठी आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया आउटर स्टेट्स. आउटर स्टेटचं त्यांचं कॉन्फिगरेशन आहे ग्रुप नंबर 16चं NS2 NP4. म्हणजेच जर पहिला मेंबर ऑक्सिजन असेल ज्याचा नंबर आहे आपल्याला माहित आहे 8, मग त्याचं कॉन्फिगरेशन आहे 1s2, 2s2, 2p4. म्हणजेच ऑक्सिजनसाठी यांची किंमत आहे 2. त्याच खाली सल्फरसाठी तेच कॉन्फिगरेशन असं आहे 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p4. 16 नंबर असतो म्हणजे 4 आणि 6 10 आणि 6 16. म्हणजेच सल्फरसाठी इथं यांची किंमत 3 येते. असं एक 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 वाढत जातात. तर त्यांचं लास्टचं कॉन्फिगरेशन सेम आहे, फक्त हा
बॅलन्स बदलतोय, नाहीतर त्यांचं कॉन्फिगरेशन NS2 NP4 आहे. मग S मध्ये 2 इलेक्ट्रॉन, S मध्ये 1 ऑर्बिटल असतो, 2 इलेक्ट्रॉन बसतात. P मध्ये 3 ऑर्बिटल असतात, 4 इलेक्ट्रॉन असे बसणार, म्हणजेच 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. मग हे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ते काय करतात की दुसऱ्याचे दोघांचे 2 इलेक्ट्रॉन वापरायला घेतात, म्हणजेच ते शेअरिंग करू शकतात आपल्या ह्या 2 इलेक्ट्रॉनची. शेअरिंग केल्यामुळं त्यांना 2 कोव्हॅलंट बॉन्ड तयार करता येतात. किंवा हे 2 इलेक्ट्रॉन NP4 मध्ये 4 इलेक्ट्रॉन जे आहेत त्यापैकी हे 2 इलेक्ट्रॉन ते दुसऱ्याला देऊ शकतात. त्यामुळं दुसऱ्याला दिल्यामुळं त्यांची ऑक्सिडेशन स्टेट +2 येऊ शकते, किंवा ते कंप्लीट करण्यासाठी ते 2 इलेक्ट्रॉन घेऊ पण शकतात पूर्णपणे दुसऱ्याकडनं, असे की ज्याच्यामुळे त्यांच्यावर -2 चार्ज येईल, E2- असे त्यांचे आयन्स तयार होतील. म्हणजेच त्यांची ऑक्सिडेशन स्टेट -2 पण असू शकते, +2 पण असू शकते, कारण त्यांच्या बाहेरच्या कक्षेत 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. त्यांचं आउटर शेल कॉन्फिगरेशन असतं NS2 NP4, आणि म्हणून त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट नेहमी -2 +2 असतात. ऑक्सिजन being highly electronegative shows common oxidation state -2 except 2 cases. 2 केसेस जर सोडल्या तर ऑक्सिजनची नेहमी -2 ऑक्सिडेशन स्टेट आहे, म्हणजेच तो 2 इलेक्ट्रॉन नेहमी घेतो. पहिलं त्याचं एक्सेप्शन आहे फ्लोरीन. आपल्याला माहित आहे फ्लोरीन हा ऑक्सिजनपेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणून फ्लोरीनच्या ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन घेऊ शकत नाही. मग त्यावेळेस मात्र तो आपले हे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन फ्लोरीनला देतो आणि त्याचा कंपाऊंड तयार होतो OF2. म्हणजेच याचा अर्थ ऑक्सिजनची तिथं ऑक्सिडेशन स्टेट असते +2, म्हणजेच फ्लोरीन बरोबर तो आपले इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, दोन्हीच्या दोन्ही, 2 फ्लोरीनला 1-1, आणि त्यामुळे कंपाऊंड तयार होतो OF2, आणि म्हणून तिथं त्यानं आपले दोन्ही इलेक्ट्रॉन देऊन टाकल्यामुळं त्याची ऑक्सिडेशन स्टेट +2 असते. तर पर ऑक्साईड्समध्ये आपल्याला माहित आहे पर ऑक्साईड्स, हायड्रोजन पर ऑक्साईड आपल्या वापरण्यात नसलेलं, तर HOOH, ज्यावेळेस ऑक्सिजनमध्ये सिंगल बॉन्ड असतो त्याला पर ऑक्साईड म्हणतात. ज्यावेळेस असं ऑक्सिजननं बॉन्डिंग केलेलं असतं त्या पर ऑक्साईडमध्ये नेहमी ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -1 असते, म्हणजे त्यानं फक्त 1 इलेक्ट्रॉन घेतलेला असतो, म्हणजेच नेहमी तो 2 इलेक्ट्रॉन घेतो, म्हणून ऑक्सिडेशन स्टेट -2. पण पर ऑक्साईडमध्ये तो एक्सेप्शनली सिंगल बॉन्ड केल्यामुळं फक्त 1च इलेक्ट्रॉन घेतो, म्हणून पर ऑक्साईडमध्ये त्याची ऑक्सिडेशन स्टेट असते -1. म्हणून आपल्याला हे एक्झाम्पल दिलेत. हायड्रोजन पर ऑक्साईड, हे दुसरं आहे सोडियम पर ऑक्साईड. त्याच्यामध्ये असे बॉन्ड्स असतात ज्यांना पर ऑक्साईड बॉन्ड असं म्हणतात, म्हणजेच ऑक्सिजनमध्ये सिंगल बॉन्ड असतो. अदर एलिमेंट्स ऑफ ग्रुप एक्झिबिट +2, +4, +6 ऑक्सिडेशन स्टेट with +4 and +6 being more common. बाकीचे जे एलिमेंट आहेत 2 इलेक्ट्रॉन देऊ शकतात, 4 देऊ शकतात, 6 देऊ शकतात, आणि त्यातल्या त्यात त्यांची ऑक्सिडेशन स्टेट +4 आणि +6 आहे. मग ऑक्सिजनचं का तसं नाही, बाकीचे का देतात, तर त्यासाठी आपण थोडंसं बारकाव्यामध्ये जाऊया, जे आपल्या पुस्तकात एक्सप्लेनेशन नाही पण आपल्याला कळणं गरजेचं. ऑक्सिजन नंबर आहे 8, कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s2 2p4, म्हणजेच बाहेरच्या कक्षेत 2 आणि P मध्ये 4 असतात. पण सल्फरचा नंबर आहे 16. त्याचं कॉन्फिगरेशन असं होतं 1s2 2s2 2p6 3s2 3p4. मग त्यावेळेस बाहेरची कक्षा आहे 3 3s2 3p4. दोन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. पण तिसऱ्या कक्षेपासून डी ऑर्बिटल पण चालू असतं, म्हणजेच बाकीच्या ऑक्सिजन सोडून सगळ्याकडे डी ऑर्बिटल रिकामे असतात. जे रिकामे असतात एम्प्टी ऑर्बिटल असतात, जे ऑक्सिजनकडे नसतात, कारण दुसऱ्या कक्षेत डी ऑर्बिटल नसतं. म्हणून ऑक्सिजन वेगळ्या जास्त ऑक्सिडेशन स्टेट दाखवत नाही, ते दाखवतं फक्त -2 +2 आणि एक्सेप्शनली -1. पण बाकीचे सल्फर आणि त्याच्या खालचे राहिलेले आपल्याला माहिती आहे ग्रुप कसा आहे OS, शेवटी ते पोचले. जर ऑक्सिजन सोडला तर बाकीकडे सगळ्याकडे एम्प्टी डी ऑर्बिटल असतात प्रत्येक कक्षेत, कारण कक्षा वाढलेल्या असतात. त्यामुळं त्यांच्याकडे डी ऑर्बिटल रिकामं असतं आणि त्यामुळं ते कसं
आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इलेक्ट्रॉन जास्त देऊ शकतात. बघा हे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजेच ते 2 तर देऊ शकतात, म्हणजे +2 ऑक्सिडेशन स्टेट झाली, कारण 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत ते सहजासहजी दिले जातात. पण मग 4 इलेक्ट्रॉन कसे दिले जातात, तर त्यासाठी इथला जो पेअर्ड इलेक्ट्रॉन तो एमटी ऑर्बिटलमध्ये पुढे फेकला जातो. म्हणजेच 3p मधला असं कॉन्फिगरेशन असतं सल्फरचं 3s2 3p4. s मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, p मध्ये 4 आणि डी रिकामा असतं. मग हा जो पेअर्ड इलेक्ट्रॉन तो इथं जातो, त्यामुळं त्याला 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन भेटतात आणि 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन तो दुसऱ्याला देऊ शकतो आणि म्हणून त्याचे ऑक्सिडेशन स्टेट +4 येते. कधी कधी तो हा बाहेरची कक्षा 3ऱ्या मधला s मधला हा इलेक्ट्रॉन पण इकडं पुढं ढकलू शकतो रिकाम्या डी ऑर्बिटलमध्ये. मग 1 2 3 4 5 6 म्हणजे त्याच्याकडे 6 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होऊ शकतात, जो तो दुसऱ्याला देऊ शकतो आणि म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट +6 पण येऊ शकते. पण ऑक्सिजन हे काम करू शकत नाही, कारण ऑक्सिजनकडे डी ऑर्बिटलच नसतात, म्हणून ऑक्सिजन फक्त -2 +2 आणि पर ऑक्साईडमध्ये एक्सेप्शनली फक्त -1 दाखवतो. पण पुढचे एलिमेंट मात्र +2 +4 +6 हे ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात, कारण त्यांच्याकडे एमटी ऑर्बिटल असतात. त्यामुळे ते अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आपले करतात आणि इलेक्ट्रॉन सहजासहजी देऊ शकतात आणि म्हणून बाकीच्या ऑक्सिडेशन स्टेट आहेत +4 आणि +6. द स्टॅबिलिटी ऑफ हायर +6 ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. म्हणजेच सल्फर जेवढे +6चे ऑक्सिडेशन स्टेट स्टेबल देतो तेवढा पोलोनियम देऊ शकत नाही. म्हणजेच सल्फर सगळ्यात जोरदारपणे आपले 6 इलेक्ट्रॉन देऊ शकतो आणि स्टेबल कंपाऊंड तयार करू शकतो. म्हणजे स्टॅबिलिटी +6 ऑक्सिडेशन स्टेटची ग्रुपमध्ये डिक्रीज होत जाते, व्हाईल स्टॅबिलिटी ऑफ लोअर ऑक्सिडेशन स्टेट +4 इन्क्रीजेस. म्हणजेच पोलोनियमची +4 ऑक्सिडेशन स्टेट जास्त स्टेबल आहे, म्हणजेच +6 ऑक्सिडेशन स्टेटची स्टॅबिलिटी ग्रुपमध्ये डिक्रीज होते आणि +4ची लोअर ऑक्सिडेशन स्टेटची स्टॅबिलिटी इन्क्रीज होते ड्यू टू इनर्ट पेअर इफेक्ट. ह्या इफेक्टमुळं जो आपण 11वीला शिकलो होतो इनर्ट पेअर इफेक्ट, की 4 इलेक्ट्रॉन आतमधल्या पेअर जे असतात त्यामुळे ते 4 इलेक्ट्रॉन सहजासहजी देऊ शकतात. ह्या इनर्ट पेअर इफेक्टमुळं स्टॅबिलिटी +4 ह्याची सहजासहजी जाऊ शकते, म्हणजे पोलोनियमचे सहजासहजी 4 इलेक्ट्रॉन जाऊ शकतात, तर सल्फरचे 6 इलेक्ट्रॉन सहजासहजी जाऊ शकतात. बॉन्डिंग इन +4 and +6 ऑक्सिडेशन स्टेट्स आर प्रायमरीली कोव्हॅलंट. सगळे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळं हे जे बॉन्डिंग असतं त्याच्यात त्यांचा पार्टनरशिप जास्त असते, भागीदारी करतात पूर्णपणे ट्रान्सफर करण्याच्या ऐवजी, आणि म्हणून ते बॉन्ड सगळे कोव्हॅलंट टाईपचे बॉन्ड्स असतात. ग्रुप नंबर 17 एलिमेंट्स, त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट काय आहेत बघूया. The group 17 elements are represented by their valence shell electronic configuration as NH2 NP5. जसं 16चं होतं NH2 NP4, तसं ग्रुप नंबर 17चा NH2 NP5, म्हणजेच त्यांच्या आउटर स्टेटमध्ये व्हॅलन्स शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात. S मध्ये 2, NH2 2 आणि P मध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात सगळ्यांसाठी. मग हा 1 इलेक्ट्रॉन इथं आला की त्यांचं ऑक्टेट कंप्लीट होतं बाहेरच्या कक्षेतलं, आणि म्हणून ह्यांना एका इलेक्ट्रॉनची गरज असते, म्हणून ते नेहमी दुसऱ्याकडनं 1 इलेक्ट्रॉन स्वीकारतात आणि म्हणून त्यांची ऑक्सिडेशन स्टेट नेहमी कायमची -1 आहे. आणि म्हणून सगळ्या हॅलोजनवर चार्ज जो येतो तो -1, F-, Cl-, Br-, I-, कारण त्यांना 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कमी असतो, म्हणून ते 1 इलेक्ट्रॉन सहजासहजी घेतात आणि आपलं ऑक्टेट कंप्लीट करतात, आणि म्हणून त्यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे. दे अटेन नोबल गॅस कॉन्फिगरेशन आयदर बाय गेनिंग 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम फॉर्मिंग E- आयन्स, म्हणजे त्याच्यावर -1 चार्ज येतो, और बाय शेअरिंग, किंवा त्या एका इलेक्ट्रॉनची भागीदारी पण करतात. 1 इलेक्ट्रॉन फॉर्मिंग 1 कोव्हॅलंट बॉन्ड,
दुसऱ्याकडनं घेण्याच्या ऐवजी पार्टनरशिपमध्ये पण ज्यावेळेस स्वीकारतात त्यावेळेस कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. ऑल हॅलोजन्स एक्झिबिट -1 ऑक्सिडेशन स्टेट. फ्लोरीन तर कुणाला आपले इलेक्ट्रॉन देणार नाही कारण तो सगळ्यात मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, पण क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन मात्र आपले इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊ शकतात आणि त्यावेळेस त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट +1, +3, +5, +7 येतात. त्या कशा येतात आपण त्यासाठी क्लोरीनचं उदाहरण बघूया. क्लोरीनचा नंबर आहे 17. त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p5, 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 आणि 5 17. म्हणजेच बाहेरच्या कक्षेत इथं 2, p मध्ये 5, आणि 3d रिकामा असतं. तिसरी कक्षा चालू झाली असल्यामुळे तिथं 3d ऑर्बिटल रिकामा असतं. मग हा एक इलेक्ट्रॉन इथं आला तर त्यांचं ऑक्टेट कंप्लीट होतं म्हणून ते -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. किंवा हा एक इलेक्ट्रॉन ते दुसऱ्याला देऊ शकतात, मग बाकीचे पेअर्ड इलेक्ट्रॉन राहतात म्हणून त्यांची ऑक्सिडेशन स्टेट +1 येते. पण कधी कधी आवश्यकतेनुसार ते इथला इलेक्ट्रॉन इथं पुढे ढकलतात MTD ऑर्बिटलमध्ये. फ्लोरीनला तसं करता येत नाही कारण फ्लोरीनकडे डी ऑर्बिटल नसतं. त्यावेळेस काय स्थिती होईल, 1, 2 आणि 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील. त्यामुळं त्यांची ऑक्सिडेशन स्टेट +3 पण होऊ शकते. समजा इथला जर त्यानं इथं पुढं ढकलला तर आता अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती होतात, 1 2 3 4 5, म्हणून ते 5 इलेक्ट्रॉन पण देऊ शकतात म्हणून +5 ऑक्सिडेशन स्टेट येते. तिसरी कक्षा बाहेरची कक्षा आहे त्यामुळे ते इथला पण इलेक्ट्रॉन त्या MTD ऑर्बिटलमध्ये टाकू शकतात. मग इथले 3 अनपेअर्ड, इथले 3 अनपेअर्ड आणि इथला 1 अनपेअर्ड असे 7 इलेक्ट्रॉन सुद्धा ते देऊ शकतात म्हणून त्यांची +7 ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा येऊ शकते. आणि म्हणून फ्लोरीन सोडलं कारण फ्लोरीनकडे डी ऑर्बिटल नसतात तर बाकीच्या सगळ्यांकडे +1, +3, +5, +7 म्हणजे 1 इलेक्ट्रॉन देण्याची, 3 इलेक्ट्रॉन देण्याची, 5 इलेक्ट्रॉन देण्याची, 7 इलेक्ट्रॉन देण्याची कॅपॅसिटी असते. आणि म्हणून एवढ्या त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट +1, +3, +5, +7. पण फ्लोरीन मात्र फक्त एकच ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो -1. बाकीचे हॅलोजन पण ती ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. त्याचबरोबर +1, +3, +5, +7 ह्या ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा दाखवतात. दिस इज बिकॉज दे आर लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह than fluorine and possess MTD orbitals in the valence shell and therefore can expand the octet. अशा प्रकारे MTD ऑर्बिटल असल्यामुळं ते आपलं ऑक्टेट एक्सपांड करू शकतात आणि म्हणून ह्या ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा ते दाखवतात. The oxidation state +4 and +6 occur in the oxides and oxoacids of chlorine and bromine. जर ऑक्सिजन त्यांच्याबरोबर असेल तर त्या 1 3 5 7 दाखवण्याच्या ऐवजी +4 +6 अशा वेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा दाखवू शकतात. फक्त त्यांच्या शेजारी ऑक्सिजन पाहिजे. म्हणजेच ऑक्साइड्समध्ये आणि ऑक्झोॲसिड्समध्ये हे क्लोरीन, ब्रोमीन हे +4 आणि +6 म्हणजे 4 आणि 6 इलेक्ट्रॉन सुद्धा देऊ शकतात. The fluorine atom has no d orbitals in its valence shell, therefore cannot expand its octet. Thus, fluorine being most electronegative exhibit mostly -1 oxidation state. फ्लोरीन कडे मात्र असं MTD ऑर्बिटल नसतं आणि त्यामुळे फ्लोरीन फक्त आणि फक्त एकच ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, ती म्हणजे -1. ग्रुप नंबर 18 त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट नोबल गॅसेस. आता हे नोबल गॅसेस म्हणजे यांचा ऑक्टेट कंप्लीट आहे. त्यांना आउटर शेलमध्ये ऑक्टेट कंप्लीट झालेला आहे. त्यांचं जनरल कॉन्फिगरेशन आहे NH2 NP6. ग्रुप 18 एलिमेंट्स हॅव स्टेबल व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NH2 NP6. NH2 NP6 असं कॉन्फिगरेशन असल्यामुळं ह्यांना इलेक्ट्रॉन देण्याची आणि घेण्याची गरज राहणारच नाही. बघूया NH2 NP6 त्यांचा आउटर स्टेट कॉन्फिगरेशन आहे. त्यामुळं त्यांचा ऑक्टेट कंप्लीट झालेला असतो. 2 इलेक्ट्रॉन आणि P मध्ये 6. त्यामुळं त्यांच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच नसतो की ज्याच्यामुळं ते आपले स्टॅबिलिटी घालवणार नाहीत कारण पेअर्ड ऑक्टेट कंप्लीट झाल्यामुळं त्यांना
स्टॅबिलिटी असते, त्यामुळे ते इलेक्ट्रॉन कोणाला देणार नाहीत, घेणार नाहीत आणि म्हणून तर त्यांची व्हॅलन्सी 0 असते. Group 18 elements have stable valence shell electronic configuration NH2 NP6 with completely filled orbital, thus they have no tendency to gain or lose electrons, that is they are zero valent and mostly exist as a monoatomic gas. ऑक्टेट कंप्लीट असल्यामुळे त्यांना मिळवायची इलेक्ट्रॉन किंवा घालवायची काही गरज लागत नाही आणि त्यामुळे त्यांची व्हॅलन्सी 0 असते आणि त्यामुळे ते एकटेच एका ॲटमनं अस्तित्वात असतात. म्हणजे त्यांचा एकच ॲटम दुसऱ्या कुठल्याही ॲटम बरोबर कंबाईन होण्याचं प्रश्नच निर्माण होत नाही, कारण ते इलेक्ट्रॉन देत पण नाहीत आणि घेत पण नाहीत. हाऊएव्हर, पण तरी पण एक अपवाद आहे. झेनॉन 54 नंबरचा 54 हॅज लार्ज ॲटॉमिक साईज अँड लोअर आयोनायझेशन एन्थॅल्पी compared to upper members helium, neon, argon and krypton. Hence, xenon exhibits higher oxidation state. ह्यांच्यातला फक्त एक जो खालचा आहे झेनॉन, त्याच्या लार्ज ॲटॉमिक साईजमुळं आणि त्याचा इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठी कमी एनर्जी लागत असल्यामुळं, ज्याला आपण आई म्हणतो आयोनायझेशन एन्थॅल्पी, ती इतर एलिमेंटच्या तुलनेत लोअर असल्यामुळं त्यांचा इलेक्ट्रॉन जाऊ शकतो आणि त्यामुळं त्यांच्याकडं ऑक्सिडेशन स्टेट दाखवण्याची क्षमता आहे आणि म्हणून नोबल गॅसमध्ये कुणाचेच कंपाऊंड नाहीत असं समजण्याचं कारण नाही. हा झेनॉन कंपाऊंड तयार करू शकतो. इट्स आउटरमोस्ट शेल हॅज डी ऑर्बिटल्स. द पेअर्ड इलेक्ट्रॉन्स ऑफ व्हॅलन्स शेल कॅन बी अनपेअर्ड अँड प्रमोटेड टू एम्प्टी डी ऑर्बिटल्स. मग बाकीच्याकडे का होत नाही? कारण बाकीच्याची साईज कमी असते, त्यामुळं न्यूक्लियसचं अट्रॅक्शन जास्त असतं. म्हणून आर्गॉन, क्रिप्टॉन, निऑन मध्ये तसं होत नाही. एम्प्टी डी ऑर्बिटल आर्गॉनमध्ये सुद्धा आहेत, पण ते आपलं इलेक्ट्रॉन पुढं पाठवत नाही डी ऑर्बिटलमध्ये, कारण त्यांची साईज कमी असते. त्यामुळे न्यूक्लियसचं अट्रॅक्शन जास्त असतं, त्यामुळे इलेक्ट्रॉन सहजासहजी सोडले जात नाहीत. पण झेनॉनची ॲटॉमिक साईज जास्त आहे, त्यामुळे न्यूक्लियसचं अट्रॅक्शन कमी झालेलं असतं साईज मोठी असल्यामुळं, आणि त्यामुळं त्याची इलेक्ट्रॉन एम्प्टी असलेल्या डी ऑर्बिटलमध्ये जाऊ शकतात आणि त्यामुळं त्यांची इलेक्ट्रॉन लूज होऊ शकतात, म्हणजेच ते ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. The paired electrons of valence shell can be unpaired and promoted to empty d orbitals. त्यामुळे ते रिकाम्या empty d orbitals मध्ये जाऊ शकतात. The unpaired electrons are shared with fluorine or oxygen atoms and covalent compounds showing higher oxidation state such as, आणि त्यामुळं झेनॉनचे कंपाऊंड तयार होतात. XeF2 ज्याच्यामध्ये त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे +2, म्हणजे त्यांना आपले 2 इलेक्ट्रॉन दिलेले आहेत. XeF4 म्हणजे त्यांना +4 म्हणजे 4 इलेक्ट्रॉन 4 फ्लोरिनला दिलेत. XeF6 म्हणजे +6 म्हणजे त्यांना आपले 6 इलेक्ट्रॉन 6 फ्लोरिनला दिलेत, म्हणजेच त्यांच्याबरोबर कोव्हॅलंट कंपाऊंड तयार केलेत, शेअर्ड केलेत. XeO3 ज्याच्यामध्ये त्याची ऑक्सिडेशन स्टेट +6 म्हणजे 6 इलेक्ट्रॉन. XeOF4 +6 ऑक्सिडेशन स्टेट, आणि म्हणून यांच्यातला हा झेनॉन वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, +2, +4, +6. Thank you.